नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रभू रामचंद्रांच्या जन्माची गोष्ट. प्राचीन काळ, शरयू नदीच्या काठावर वसलेली भव्य, समृद्ध आणि धर्मनिष्ठ अयोध्या नगरी. त्या सुवर्ण नगरीचा अधिपती पराक्रमी, न्यायप्रिय आणि प्रजावत्सल राजा दशरथ. संपूर्ण राज्य सुखी संपन्न, पण राजाच्या हृदयात मात्र एक खोल वेदना. वैभव असूनही अपूर्णतेची जाणीव, कारण त्यांना वारस नव्हता. वृद्धत्व जवळ येत होतं, पण पित्याच्या सुखाचा अनुभव अद्याप नशिबात नव्हता. दरबारात हसू होतं, पण अंतर्मनात अस्वस्थता. रात्रीच्या शांततेत राजवाड्याच्या गाभाऱ्यात राजा दशरथ अनेकदा विचार करत, माझ्यानंतर या राज्याचं काय? अखेर गुरु वशिष्ठ यांनी मार्ग दाखवला. राजन, पुत्रप्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ करा. संपूर्ण अयोध्येत तयारी सुरू झाली. ऋषी मुनी, वेदघोष, मंत्रोच्चार आणि भक्तिभावाने भारलेलं वातावरण. यज्ञाच्या ज्वाळा तेजस्वीपणे प्रज्वलित झाल्या आणि मग एक अद्भुत क्षण. यज्ञकुंडातून प्रकट झाले अग्निदेव. त्यांच्या हातात सुवर्ण पात्र, त्यात दिव्य तेजस्वी पायस. त्यांनी प्रसाद देत आशीर्वाद दिला, हे पायस तुमच्या वंशाला गौरव देणाऱ्या पुत्रांची देणगी ठरेल. राजा दशरथांनी तो प्रसाद अत्यंत श्रद्धेने आपल्या राण्यांमध्ये वाटला. मातृस्वरूप कौशल्या, धैर्यशाली कैकेयी आणि करुणामयी सुमित्रा. काळ पुढे सरकत गेला आणि विश्वाला प्रतीक्षित असलेला तो दिवस उजाडला. चैत्र महिन्याच्या नवमी, निसर्गाला मंगल संकेत. मंद वारा, सुगंधी फुले आणि वातावरणात दैवी स्पंदन. राजवाड्यात आनंदाची लहर उसळली. माता कौसल्याच्या पोटी जन्म झाला. सत्य, धर्म, मर्यादा आणि करुणेचे मूर्तिमंत रूप राम. तो क्षण साधा नव्हता, कारण हा केवळ एका राजकुमाराचा जन्म नव्हता. तो होता अधर्माच्या अंताची, धर्मस्थापनेची आणि मानवतेला आदर्श देणाऱ्या युगपुरुषाचा अवतार. देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली, ऋषींनी स्तोत्रे गायली, अयोध्या नगरी आनंदाने न्हाऊन निघाली. लवकरच जन्मले अन्य तेजस्वी राजकुमार, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. 4 भाऊ, 4 गुण, 4 आदर्श. राम म्हणजे धर्म आणि मर्यादा, भरत म्हणजे निष्ठा आणि त्याग, लक्ष्मण म्हणजे सेवा आणि समर्पण, शत्रुघ्न शांत शक्ती. अशा प्रकारे पृथ्वीवर अवतरला धर्माचा दीपस्तंभ, ज्याचे नाव आजही आदराने घेतले जाते, प्रभू राम. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा. जय श्रीराम.